भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त धारावीमध्ये एका अनोख्या आणि उत्साही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मेरे सपनों की धारावी 2.0 या उपक्रमाअंतर्गत धारावीतील 40हून अधिक शाळांमधील 1000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आंतरशालेय चित्रकला स्पर्धा आणि विज्ञान प्रदर्शनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. अदानी नवभारत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि धारावी सोशल मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून चिमुकल्या विद्यार्थ्यांनी कला आणि विज्ञानाच्या जोरावर आपल्या स्वप्नातील भविष्यातील धारावीचे सुंदर चित्र रेखाटले. हरित पट्टे, स्वच्छ ऊर्जा, जलसंवर्धन, कचरा व्यवस्थापन आणि आरोग्य अशा विविध विषयांवर मुलांनी आपली कल्पकता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन मांडला. यावेळी नेहरू विज्ञान केंद्राचे संचालक अरविंद परांजपे, प्रसिद्ध कलाकार धीमंत व्यास आणि वंदना कोरी यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे आणि आत्मविश्वासाचे भरभरून कौतुक केले. चला तर मग पाहूयात या स्पर्धेतील विजेते ठरलेले विद्यार्थी आणि उपस्थित मान्यवर या उपक्रमाबद्दल काय सांगत आहेत. मी अनेक वर्ष असे विज्ञान प्रदर्शनी आणि चित्रकला प्रदर्शनीचं आयोजन पण करत आलेलो आहे, बघत आलेलो आहे. पण हा इथे आलेला अनुभव जो आहे तो फार वेगळा होता. तर धारावीतली मुलं होती, आपण त्यांच्याबद्दल ऐकतो, पण एक खूप छान वाटलं की या सगळ्या मुलांचे जे विचार आहेत ते फार पुढचे आहेत. आणि एक गोष्ट जी मला सातत्याने जाणवतीये सगळे प्रोजेक्ट्स बघताना, ती म्हणजे स्वच्छता. या मुलांनी आपल्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये, म्हणजे जवळजवळ सगळे प्रोजेक्ट जे मी बघितले त्याच्यामध्ये आम्हाला स्वच्छतागृह हवा, आम्हाला खेळायला जागा हवी, हे प्रकर्षाने आपल्या माध्यमातून त्यांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे. तसंच त्याची प्रतिभा बघून सुद्धा मला खूप आनंद झाला, कारण ज्या पद्धतीने त्यांचे जे प्रोजेक्ट मांडले आहेत ते खूप छान आहेत. आणि नुसतंच हे नुकतं मला लगेच काय हवं ह्याच्यापेक्षा सुद्धा मला भविष्यात काय हवं ह्याची पण त्यांनी जाणीव दाखवली आहे. म्हणजे असं की काही एका याच्यामध्ये त्यांनी आम्हाला मेट्रो हवी आहे, त्याच्यानंतर मला एकाने तर हेलिपॅड पण दाखवलंय की मला तिथे उतरायला हेलिकॉप्टरनी पण तिथे जाता यावं, अशा पद्धतीचे मॉडेल्स आहेत. ते बघून खूप मला आनंद वाटला. आणि ह्या मुलांच्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्याचं खूप जरुरी काम ही संस्था करते आहे. मैं धीमंत व्यास, एनिमेशन फिल्म डिजाइनर एंड आर्टिस्ट हूँ। और मुझे ये सेकंड टाइम मैं यहाँ पे ज्यूरी के लिए आया हूँ। एंड दिस इज रियली ग्रेट कि इस बार तो इतना बड़ा, बहुत सारे बच्चे हैं जो लास्ट टाइम से बहुत ही 3 गुना ज़्यादा है, 1000+ बच्चे। एंड इवन साइंस एंड आर्ट का बहुत ही बढ़िया कॉम्बिनेशन है। सो बहुत अच्छी तरह ऑर्गेनाइज किया हुआ है। एंड आई कैन सी रियली टैलेंटेड जो बच्चे का काम है वो सब दिखने को मिल रहा है, और बहुत बढ़िया कर रहे हैं वो लोग। इतना हार्ड वर्क वो लोग कर रहे हैं। सो ये अच्छा मौका है जो आई थिंक फ्यूचर के लिए, जो बच्चों का फ्यूचर में वो लोग को कुछ सीखने के लिए मिलेगा, और आगे जाके शायद आर्टिस्ट बनेंगे और साइंटिस्ट बनेंगे। तो वो लोग, मतलब ऐसा इवेंट्स है ना, बहुत बहुत कुछ फर्क पड़ता है समाज में। एंड आई थिंक धारावी में जो अदानी का जो प्रोजेक्ट है एंड वो जो ऐसा अरेंज कर रहा है, तो दिस इज रियली ग्रेट। आई फील रियली प्राउड टू बी पार्ट ऑफ दिस इवेंट एंड रियली ग्रेट। थैंक यू। पेंटिंग देखा तो इसमें का ऐसा कौन सा पेंटिंग अच्छा लगे या बच्चों में? हाँ, बहुत ही क्रिएटिव है। एंड मेन तो आइडियाज, अभी जो आइडियाज है उसका रहता है ना, बहुत फ्रेश है, किसी का प्रेशर नहीं है कि वो कुछ भी एक्सप्रेस कर सकते हैं। एंड नया आइडियाज वो लोग को बहुत, अभी ये जो फ्रेश दिमाग में अच्छा आइडियाज होता है, और वो उसमें से हमको भी आइडिया मिलता है कि ऐसा धारावी हो सकता है और फ्यूचर कैसा होगा हमारा धारावी का। सो दैट वे ना, ये बच्चे का जो फ्रेश आइडियाज है ना, बहुत इम्पोर्टेंट, वो अच्छा सोचते हैं एंड विदाउट एनी इंटरफियरेंस। सो एंड आई थिंक उससे हमको सीखने के लिए मिलता है कि कैसा कैसा आइडियाज है पेपर पे लाते हैं। एंड ड्राइंग भी बहुत बढ़िया है। प्रोजेक्ट्स जो आइडियाज़ है, काफ़ी इनोवेटिव आइडियाज़ कुछ कुछ लेके आ रहे हैं बच्चे। इनफैक्ट इनकी जो सोच है, उनकी जो आशाएं है,
ये जो प्रोजेक्ट से ये जो डेवलपमेंट रीडेवलपमेंट ऑफ धारावी से काफ़ी बड़ी है। वो चाहते हैं कि उनका नया धारावी कुछ नया बने, कुछ अलग बने, उनके आज के जो प्रॉब्लम्स है काफ़ी सॉल्व हो जाए। इनफैक्ट एक आइडिया, एक स्लोगन जो मुझे यहाँ मिला है इन बच्चों से, विद देयर प्रोजेक्ट दे ऑल्सो कम अप विद अ नाइस स्लोगन, इट्स कॉल्ड नई सफ़र, नया सोच, नई धारावी। और उसी सोच को लेते, इसी आइडियाज़ को लेते हुए बच्चों ने बहुत इनोवेटिव सॉल्यूशंस भी दे रहे हैं यहाँ पर टू देयर प्रोजेक्ट्स। इट मे बी अ वेरी रॉ आइडिया राइट नाउ, but if a team work on it, professionals work on it, may able to definitely deliver them rather than waiting till 250. It may turn out to be reality by 2030 or 2035. That's what I would say. माझं नाव गुंजन प्रशांत धामणे. मी 9वी मध्ये शिकते. मराठी मीडियम छत्रपती शिवाजी विद्यालय माझ्या शाळेचं नाव आहे. आमच्या प्रोजेक्टचे नाव कमी खर्चातील पोर्टेबल आरोग्य निरीक्षण यंत्रणा आहे. सर्वांना माझा नमस्कार. हे प्रोजेक्ट सर्वांना मदतीचे आहे. ज्यांना ECG, SpO2, हार्ट रेट, बॉडी टेम्परेचर जाणून घ्यायचं असेल तर ते ह्याच्याने जाणून घेऊ शकतो. आणि हे 2000 पेक्षा कमी किमतीचे आहे. आणि ह्याचं नाव स्मार्ट ECG आहे. हे 3 ECG आहे. ह्याच्यावरती ना 3 बोटं ठेवून आहे ना आपण ECG चेक करू शकतो. जसं की कनेक्टेड झालं हे बघू शकता, असं दाखवतं. आणि हे SpO2 आहे. आपल्या रक्तातील ऑक्सिजनचे म्हणजे प्रमाण कळते. तर आपण ह्याच्यावरती बोट ठेवून बघूया. फिर से रख अब. तर आता ह्याचं इथं दाखवेन बॉडीमध्ये किती ऑक्सिजन आहे आपल्या रक्तामध्ये. तर इथे दाखवेन ब्लड मध्ये, आणि इकडे हार्ट रेट दाखवेन. आणि हे आहे म्हणजे आपल्या बॉडीमध्ये किती टेम्परेचर म्हणजे तापमान किती आहे हे कळतं. आपल्या बॉडीमध्ये किती तापमान आहे हे कळतं. आपण चेक करूया. जसं की आता इथे -30 आहे, असं 31. नमस्कार, माझं नाव आहे शेख अली. मी BSI इंग्लिश हायस्कूल शाळेतून आलो आहे आणि माझा प्रोजेक्ट आहे इको फ्रेंडली सॅनिटरी नॅपकिन पॅड. हम आज की नारी स्वच्छता को प्यारी. इको फ्रेंडली सॅनिटरी नॅपकिन पॅड जे आपण उशाच्या एक्स्ट्रॅक्ट करून बनवले आहे. आणि तो इसाबगुल, हल्दी आणि शिया सीड्स हे सगळं अँटीबायोटिक आहे. ते आपल्या पॅड मध्ये येणार आहे. ते फ्लुइड ऑब्झर्व करणार आहे. आणि चंदन पावडर फ्रेग्रन्ससाठी, ते सुगंध येतील साठी. आणि हे आपल्या बॅगास आहे ते आम्ही उशाच्या ते एक्स्ट्रॅक्ट काढून ते असं पेपर लाईक मटेरियल बनवले आहे. ते आपल्याला बगास जे गन्ना आपण बोलतोय हिंदीमध्ये, ते काय करतात, पाणी ऑब्झर्व करतात. यानी पाणी ऑब्झर्व करतात, त्यामध्ये काम येतात. त्याबद्दल आम्ही बेस्ट मध्ये बेस्ट कशा बनवायचं ते आपला उपयोग करून आम्ही पॅड बनवले आपल्या महिलांसाठी. सो हे अँटीबायोटिक, ते रॅशेस आणि स्किन इरिटेशन, ते ॲलर्जीज, हे सगळे काळामध्ये ना ते आपल्याला पूर्णपणे मदत करतोय. आणि इसाबगुल आणि हे शिया सीड्स पण आपल्याला पाणी ऑब्झर्व करण्यासाठी, फ्लुइड ऑब्झर्व करण्यासाठी ते मतलब पूर्णपणे सहभागी देतात. आणि हे जेल पण आहे आणि चंदन पण आहे फ्रेग्रन्ससाठी. आता बघा, आपण ड्रॉप पण टाकू शकतो. ॲज अ ब्लड एक्झाम्पल आहे. आणि बघा, हे सगळं ऑब्झर्व करते. ते बगास पण आहे. आपल्या शिया सीड पण आपण टाकू शकतो. अँटीबायोटिक साठी आपण हल्दी पण टाकू शकतो. नीम, एलोवेरा, हे सगळं आपल्या घरात असतेच. आपल्याला काही, हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. आपल्याला काही गरज नाही मतलब स्टोर मध्ये घेऊन जाऊन काय 30 रुपयाच्या पॅड घ्यायसाठी. आपण घरी पण बनवू शकता. फक्त 2 दिन लागणार. आता हे नॅचरल कॉटन पण आहे आपल्याकडे. आणि आपण नंतर बॉटम आणि अपर पार्ट मध्ये आपण कॉटन टाकून ते लोकांना ते दोन्ही पॅक करून त्याला स्ट्रेच करणार आहे. स्ट्रेच करून
ते आपला पॅड रेडी जाणार आहे. ते 3 सायकल मध्ये चालतात. रिसायकल, रियूज, रिप्रोड्यूस फार्मरला खूप 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 मदत येतील. My name is Humaira Ansari. I am from छत्रपति शिवाजी विद्यालय क्लास 8 उर्दू मीडियम. ये ड्रोन थीम इज मेरे सपनों की धारावी एरो ड्रॉप डिलीवरी. ये ड्रोन अगर किसी इंसान को इमरजेंसी में ज़रूरत हो, ब्लड सैंपल, खाना या किसी चीज़ की दवाई की ज़रूरत हो, तो हम रोड से आने में हमें देरी हो सकती है क्योंकि हम ट्रैफिक हो सकता है हमारे, इस वजह से हमारी प्रॉब्लम्स है, ज़्यादा प्रॉब्लम्स है. अगर हमें इस ड्रोन को ये ड्रोन हमारा आज का बनाया हुआ एक छोटा सा प्रोटोटाइप है, लेकिन इसके पीछे हमारा आइडिया बहुत बड़ा है. टेक्नोलॉजी सिर्फ हमारी ज़िंदगी को आसान बनाने के लिए नहीं, सिर्फ आसान बनाने के लिए नहीं होता. ये टेक्नोलॉजी यूज़ करने और रियल प्रॉब्लम्स को सॉल्व करने के लिए होना चाहिए, जो लोगों के लिए फ्यूचर में यूज़फुल हो. अगर किसी को इमरजेंसी में ज़रूरी खाना वगैरह मंगाना हो तो हम ड्रोन से डिलीवरी कर सकते हैं और ये ड्रोन कम वक्त में उस जगह तक पहुंचा सकता है. थैंक यू. गुड आफ्टरनून. हम लोग कामरा स्कूल से बना के आए. भानु प्रसाद, कामराजर मेमोरियल इंग्लिश हाई स्कूल. हम लोग ने एक छोटा सा कम्युनिटी मॉडल बनाया है धारावी डेवलपमेंट के लिए. ये है अपना रेन वाटर हार्वेस्टिंग. ये डैम है, इसमें रेन वाटर को पकड़ के रखकर प्यूरिफाई कर ये सोसाइटी वाला पीपल को देता है बाद में यूज करने के लिए. और एक छोटा सा गार्डन है, छोटा गार्डन में बच्चे लोग को खेल सकते हैं और मेहमान और कोई तो आए तो योगा सब कर सकते हैं इसमें. और ये है स्कूल, अब पढ़ाई के लिए स्कूल रखे हैं और गर्ल्स हॉस्टल के लिए पढ़ाई के लिए गर्ल्स बाहर से आके पढ़ने के लिए ये हॉस्टल यूज कर सकते हैं. और पेट्रोल बम हाईवे के बाजू में है, गाड़ी को फ्यूल कुछ खत्म हो गया तो इसमें आके भर सकते. और ये आयुर्वेदिक ट्रीटमेंट है, इसमें आप नेचुरली केयर कर सकते. ये हॉस्पिटल है, हॉस्पिटल के साथ मेडिकल भी चाहिए. और एक बहुत इंपॉर्टेंट है वेस्ट रिसाइकल. एक कचरा को अलग अलग डब्बा में डाल सकते, फॉर एग्जाम्पल रिसाइकलिंग वेस्ट, वेट वेस्ट एंड ड्राई वेस्ट करके. और यह पुलिस स्टेशन है, चोर को पकड़कर हमको सेफ्टी देते इसमें. और ये फायर स्टेशन है, कुछ तो जगह पर जल गया तो इसका गाड़ी से हम लोग उनको बचा सकते. और ये छोटा छोटा ट्रीज है, वो हमको ऑक्सीजन और शेड देता है. और ये गुड एयर क्वालिटी AQI. थैंक यू. मेरा नाम लक्ष्मी मुखिया है और इसका नाम माय नेम इज शिवम निषाद. और हम लोग दोनों 9th स्टैंडर्ड से फ्रॉम चिल्ड्रंस एजुकेशन सोसाइटी बेनेंट्री इंग्लिश हाई स्कूल. और आज हमारा प्रोजेक्ट है स्मार्ट स्पीड ब्रेकर पावर जनरेटर. सो बेसिकली यहाँ पे जब गाड़ी ऊपर से जाती है तो इसके फोर्स की वजह से ये नीचे होता है स्पीड ब्रेकर. और वो नीचे होने से यहाँ पे गियर जो है वो मूव होता है. ये गियर के रोटेट होने से यहाँ पे नीचे इलेक्ट्रिसिटी बनती है. इलेक्ट्रिसिटी जो बनी हुई इलेक्ट्रिसिटी है वो नीचे जाके बैटरी में स्टोर होती है. और वही बैटरी में स्टोर हुई एनर्जी हम लोग स्ट्रीट लाइट्स के लिए यूज़ कर सकते हैं. और ये रात को काम आ सकता है और ये बिना कोई फ्यूल के भी हम लोग ये यूज़ कर सकते हैं. मेरा नाम अर्चिता सतीश शर्मा है और इसका नाम, मेरा नाम प्रतीश है. और मैं चिल्ड्रंस एजुकेशन सोसाइटी बेनेंट्री इंग्लिश हाई स्कूल से हूँ. हमारे प्रोजेक्ट का नाम है टर्निंग वेस्ट प्लास्टिक इनटू बिल्डिंग टाइल्स. तो हम लोग ने सिंपली क्या किया है, एक डब्बे में इसको सीमेंट डाला है, उसके अंदर प्लास्टिक वेस्ट डालें तो उसको 24 आवर्स के लिए कूल करना है. उसके बाद जब हम लोग निकालेंगे तो ये ऐसे टाइल्स बनेगा. ये लाइट इन वेट में भी रहेगा और ये स्ट्रॉन्ग भी रहेगा. मतलब इससे हम लोग घर वीर बना सकते हैं, तो ये टूटेगा भी नहीं. फुटपाथ बना सकते हैं, बेंचेस, हाउसेस, ये सब भी बना सकते हैं. थैंक यू. माझे नाव शकुंतला नामदेव सोनवणे. मी श्री गणेश विद्या मंदिर धारावी संत कक्का या संस्था या शाळेमध्ये शिक्षकेचं काम करते. मी प्राथमिक शाळेमध्ये 40 वर्ष सर्व्हिस केली, पण आता मी रिटायर झाले. आणि मग माझे पालक शाळेमध्ये रिझल्टवर सही वगैरे करताना ते अंगठे द्यायला यायचे आणि मुलांना काही त्यांना शिकवता येत नव्हतं. म्हणून मग माझ्या मनात कल्पना आली की आपण प्रौढ साक्षरता वर्ग म्हणजे सिनियर सिटीजनला लिहायला वाचायला शिकूया, म्हणजे त्याला मुलांना पण शिकवतील आणि त्यांना सही सुद्धा करता येईल. आपल्या मुलाला किती मार्क आहेत ते सुद्धा समजेल.
कारण त्यांना लिहिता वाचता येत नसल्यामुळे बाई तुम्हीच मार्क लिहून द्या, किती पडलेत वगैरे मला विचारायचे. पण ते जर आज शिकून त्यांना जर लिहिता वाचता आले तर ते मार्क किती आहे ते सांगू शकतील. म्हणून मग 2018 साली आम्ही प्रौढ शिक्षण वर्ग सुरू केले. आणि माझ्या इथे जवळजवळ पूर्वी म्हणजे तेव्हा जवळजवळ 50-60 महिला येत होत्या. पण आमच्या महिला गरीब असल्यामुळे त्यांना ड्युटीवर जावं लागतं, कामधंदा करावा लागतो. पण त्यांना असं त्यांची परिस्थिती होती की त्यांना पत्ते वगैरे असं काही समजत नव्हतं, किंवा कुठलं नाव वगैरे, कुठे कामाला जायचं, हॉस्पिटलचं वगैरे कुठलंही त्यांना स्टेशनचं नाव माहीत नव्हतं. मग मी विचार केला की यांना हे येत नाही, म्हणून मग मी त्यांना बँकेचे अर्ज करायला शिकवले, लिहायला वाचायला शिकवलं. मग त्यांना लिहिता वाचता आल्यामुळे त्यांना आता पत्ता वगैरे वाचता येतो. आणि मग त्या आता पुष्कळ महिला सर्व्हिसला लागलेल्या आहेत कामासाठी. मला आता तुम्ही आता स्वप्नांची धारावी काढताय, त्याच्याबद्दल काय सांगाल या इव्हेंट? हा, आता मग आम्ही म्हणजे आमच्या इथले सगळे महिला झोपडपट्टी वस्तीच आम्ही राहतो. आमच्या घरामध्ये टॉयलेट वगैरे नाही. आमच्या खूप सिनियर सिटीजन महिला आहेत, त्यांना चालता येत नाही आणि त्यांना टॉयलेटचा प्रॉब्लेम आहे. दारामध्ये पाणी भरतं पावसाचं, गटर वगैरे सर्व म्हणजे कोणत्याही सुविधा नाही. जर आम्हाला धारावीतलं चांगलं घर मिळालं तर सगळ्या सुखी होतील. त्यांना टॉयलेटची सोय होईल, चांगल्या वस्तीत राहायला मिळेल, झोपडपट्टीतून बिल्डिंगमध्ये गेल्याचं त्यांना आनंद मिळेल. तर अदानीने म्हणजे धारावीतल्या स्वप्नातल्या धारावी जे घर बनवतात ते लोकांना फसवू नये आणि चांगल्या प्रकारे घर द्यावं अशी मी आशा व्यक्त करते. आता पेंटिंग काढले त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि याच्यामध्ये जे मुलं आली हा, मग मी आता माझ्या या महिला प्रौढ साक्षरता वर्ग मी चालवते 6 ते 8 वाजता. तर जवळजवळ जिथं 20-25 महिला येतात त्यांना मी गणित शिकवते, हिंदी शिकवते, इंग्रजी शिकवते आणि त्यांचं इयत्तेनुसार अभ्यासक्रम घेते. 1ली, 2री, 3री, 4थी. आता ह्या महिला 4थीच्या वर्गामध्ये गेलेल्या आहेत. आणि ज्या लिहितात चांगल्या प्रकारे म्हणजे शिकलेल्या आहेत त्यांना डायरेक्ट आता आम्ही 8वी 9वीला बसवणार आहोत. म्हणजे 8वी 9वी 10वी असं परीक्षा त्यांना उत्तीर्ण करून त्यांना डिग्री हे करणार. पुढे समजा त्यांना जर आलं तर कॉलेजला सुद्धा आम्ही पाठवू शकतो. आणि ह्या महिलांना बेरीज करता येते, गणित येतात, सगळं लिहिता येतं, इंग्रजीतले थोडं असं ABCD वगैरे समजते, गो कम वगैरे अशा भाषा म्हणजे कळतात. आणि त्यामुळे मग त्या आनंदी आहेत. आणि ह्या महिलांना कसं घरातून 2 तास बाहेर पडल्यानंतर मनाला आनंद मिळतो. सगळ्या महिला एकत्र येतात, एकमेकांच्या विचाराची देवाणघेवाण करतात, सुख दुःख वाटून घेतात. आम्ही या आमच्या प्रौढ साक्षरता वर्गामध्ये प्रत्येक महिलांचे वाढदिवस साजरे करतो. आणि त्यामुळे वाढदिवस आणि प्रत्येक सण आम्ही साजरा करतो. सावित्रीबाई फुले, गांधी जयंती, नेहरू जयंती, शिवजयंती, नागपंचमी, रक्षाबंधन हे सर्व सण आम्ही आमच्या महिला म्हणजे या वर्गामध्ये आम्ही करतो. त्यामुळे आमच्या महिला खूप नटून थटून येतात. कधीतरी त्यांना बाहेर जायला मिळत नाही. या निमित्ताने त्यांना नटायला वगैरे मिळतं, हसतात, खेळतात, मनोरंजन होतं त्यांचं. आणि त्यामुळे त्यांना या प्रौढ शिक्षणाची ओढ लागलेली आहे. धारावीचा हा पुनर्विकास केवळ इमारतींचा नसून तिथल्या नागरिकांच्या आणि विशेषतः या लहान मुलांच्या स्वप्नांचा पुनर्विकास आहे. हेच या उपक्रमातून पुन्हा एकदा सिद्ध झाले.